नवा आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू होणार. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी यांनी आयकरचा कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असल्याचे जाहीर केले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे. मध्यम वर्ग आणि पगारदाराचं लक्ष केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आयकरातील कर सवलत वाढवून मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प म्हटला आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री. केंद्र सरकारने 2025 व 26 मध्ये 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली होती. आता ही कर सवलत यंदा देखील लागू असेल. यामुळे 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आयकरमुक्त आहे. 2026 मधील आयकरचे टॅक्स स्लॅब न्यू टॅक्स रिझम 4 लाखापर्यंत करमुक्त आहे. 4 ते 8 लाखापर्यंत. त्यानंतर 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत 5% आहे. 12 ते 16 लाख रुपयांपर्यंत 10% आहे. 16 लाख ते 20 लाखापर्यंत 15%, 20 लाख ते 24 लाखापर्यंत 20%, 24 लाख ते 30 लाखापर्यंत 25%. यानंतर आता 2026 मध्ये ओव्हर टॅक्स रिझम किती कर आहे. 2.5 लाखापर्यंत करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5% आहे. 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20% आहे. 10 लाखाच्या वर 30% आहे. 2025 मधील आयकरचे न्यू टॅक्स रिझम टॅक्स स्लॅब. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 2025 ते 2026 मध्ये कर रचनेमध्ये टॅक्स स्लॅब या प्रकारे होते. नव्या कर रचनेतील टॅक्स स्लॅब 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त करण्यात आलेला होता. आता 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं होतं. 4 ते 8 लाखापर्यंत उत्पन्नावर 5% होतं. 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 10% होतं आयकर द्यावा लागत होता. शिवाय 12 लाख ते 16 लाखाच्या दरम्यान टॅक्स स्लॅब 15% होता. 16 लाख ते 20 लाखापर्यंत 15% होता निश्चित करण्यात आलेला होता. 20 लाख ते 24 लाखापर्यंत 25% आयकर आकारण्यात आलेला होता. त्यानंतर 24 लाखाच्या वरील उत्पन्नावर 30% कर आकारला जात होता. 2025 ते 2026 मधील ओल्ड टॅक्स रिझममधील टॅक्स स्लॅब ओल्ड टॅक्स रिझमनुसार 2025 ते 2026 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त होते. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 5% आयकर निश्चित करण्यात आलेला होता. 5 ते 10 लाखापर्यंत 20% कर आणि 10 लाखाच्या वरील उत्पन्नासाठी 30% आयकर स्लॅब लावण्यात आलेला होता. तर स्टँडर्ड डिडक्शन पाहूया. कर्जदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन ही महत्त्वाची कर सवलत मानली जाते. भारतात स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये आहे. यामुळे सरकारने 12 लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिली असली तरी 12 लाख रुपये 75,000 रुपयाच्या उत्पन्नावर कर सवलत मिळते. दरम्यान निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा या देशाचा अर्थसंकल्प जाहीर केलेला. त्यासह पी. चिदंबरम यांनी 9 वर्ष अर्थसंकल्प जाहीर करण्याचा विक्रमाशी बरोबर केली आहे. 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. हे आहेत आपले आजचे टॅक्स लॅब. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी मी अशीच नवनवीन व्हिडिओ आणत राहीन. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये.